आपण खांडवळ संघाला पाहणार आहोत. रुपेश जोशी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करूया आणि नाणेफेकीचा कोल प्राप्त करणाऱ्या कर्णधाराला राजेश पाटील साहेब यांच्याकडनं शीतपेय असतं. चला नाणेफेकी होत आहे. जय बजरंग खांडवळ संघ आणि आर डी किरोली पोलीस पाटील अशाच पद्धतीने निर्णय आलेला आहे. विजय संघाच्या कर्णधाराला राजेश पाटील यांच्याकडनं शीतपेय आहे ते आपण प्रदान करूया. तर मी अतिथींना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कोल तर तुम्ही जिंकला, 4 षटकांचा पहिली फेरी असणार आहे, तर का निर्णय घेणार? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहात. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल जय बजरंग खांडवळ संघाला? 40 प्लसच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण ती पण चांगलीच टीम आहे. आमची नद्यांची एकदा मॅच झालेला आहे, त्यावेळी पण आम्हाला 45 रन मारलेले आहेत, आम्ही त्यांना थांबवलेलं थोडं. 45 रन त्यांनी तुम्हाला मारले, पण तो सामना कोणी जिंकला? हां जिंकलेलं. येस, कारण समोरचा संघ आहेत आपण पाहिलं तर मला वाटतं 25च्या पेक्षाही खालीच अशी मुलं ॲव्हरेजली आम्हाला पाहायला मिळत आहेत. एक चांगला संघ म्हणून वर्णन केलं, परंतु फ्री एंट्री टुर्नामेंट आहे. या टुर्नामेंटबद्दल काय वाटतं तेही ऐकणं फार आम्हाला नक्कीच गरजेचं आहे. मी प्रत्येक संघाला सांगतो की तुम्ही टायमावर येत झाला, कारण की कोणत्या टुर्नामेंटचा थोडा प्रॉब्लेम होते. काय फ्री एंट्री पण आहे, तुम्ही लवकर या. निश्चितच जर जय बजरंगनं नाणेफेकीचा कोल जिंकला असता तू निर्णय काय घेणार होतास? बॅटिंग घेणार होता. बॅटिंग मनाजोगता निर्णय आलेला आहे. पहिला सामना जिंकला, एक चांगली सुरुवात झाली, वेल बिगिनिंगचा हाफ डन म्हटलं जातं. तर या ठिकाणी किती धावा जोडण्याचे उद्दिष्ट असेल? 50 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. 50पेक्षा अधिक. यामध्ये कोणाची जबाबदारी असेल? योगेश्वर आहे, निखिल, रोहित, राकेश आहे, मी स्वतः, सूरज पाटील आहे. तुम्हाला त्यांनी एकदा हरवलेलं आहे, त्या पराभवाची सव्याज परतफेड करण्यासाठी तुम्ही आतुर आहात? हो नक्कीच. या स्पर्धेबद्दल काय वाटतं? नक्कीच पुन्हा एकदा ऐकेल, कारण मगाशी तुला विचारलं उत्कर्षने, पण फ्री एंट्री टुर्नामेंट आपल्याकडे बऱ्याचदा पाहायला मिळत नाहीत. तर फ्री एंट्री टुर्नामेंटबद्दल काय वाटतं? फ्री एंट्री टुर्नामेंट ठेवले त्याबद्दल चांगलं आहे म्हणजे, आणि स्पर्धा सुद्धा चांगली. यस, म्हणजे एक चांगली स्पर्धा आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय, कारण अधिक वेळ नाही, संडे आहे, शेवटचा दिवस आहे, त्यावर रंगतदार सामना होईल. तर आपण लगेचच खेळाला सुरुवात करणार आहोत. मला वाटतं आमचे पंच परमार सर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आणि या सामन्यासाठी पंच परमार आणि बर्डी सर असतील. निश्चितपणे आज आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये कालपासनं बालकृष्णन अय्यर सर, महाराष्ट्राचा बुलंद आवाज गुरुवर्य, त्यानंतर पालघरचा सुपुत्र उत्कर्ष पाटील, मी स्वतः गणेश गायकवाड. तुम्हाला नक्कीच मनोरंजनासाठी आम्ही सज्ज आहोत. पण ज्या पद्धतीनं संतोष सुतार, त्यानंतर मेघनाथ शास्त्री असतील, या ठिकाणी गोरखनाथ सुतार असतील, ज्ञानेश्वर मागे असतील, एस के सापे संघ आहे, त्यांच्या सोबतीला आपण निर्वी 11 पाहतोय. जे अथक परिश्रम लागलेले आहेत त्या परिश्रमाला निश्चितच या ठिकाणी 21 तोफांची सलामीसुद्धा कमी पडेल. एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतो आहोत अय्यर सर. नक्कीच नक्कीच, कारण दर्जेदार स्पर्धा, कारण ज्या लोकांनी कष्ट घेतले त्यांचं आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे. संतोष सुतार यांच्याबरोबर मागचे कितीतरी दिवस या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र ज्याने एक केले, त्याच्यामध्ये आमचे जयदीप सुतार, राकेश सुतार, जितेश सुतार, पंकज सुतार, सचिन आमचे सुतार, त्याच्यानंतर कुमार जाधव, दत्ता सुतार, मोठी पाटील, युवराज पाटील, धर्मदीप पाटील, आणि त्याच्यानंतर रोशन जाधव, रोशन पाटील, विष्णू पाटील, या सगळ्या लोकांनी संतोष सुतारबरोबर या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र एक केलं आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तसंच आमचे सरपंच जे आमचे सन्माननीय गोरखनाथ सुतार, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते, तसंच आमचे मेघनाथ शास्त्री साहेब, ज्यांनी आमच्या धर्मशाळेसाठी आत्ता कालच 11 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर केली. याच्या अगोदरसुद्धा धर्मशाळेसाठी, अध्यात्मासाठी, त्यांनी देवाच्या कार्यासाठी 15 लाख रुपयाची देणगी दिली. तर मेघनाथ शास्त्री साहेबांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात काही बक्षिसं या ठिकाणी ठेवलेले आहेत. सातत्याने या ठिकाणी स्पर्धा यशस्वी करत आहेत. आमचे MD म्हणजे आमचे दत्तात्रय मदन दत्तात्रय जाधव जे आहेत, जे यावर्षी आज या ठिकाणी सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था फ्री ऑफ कॉस्ट, त्यांनी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी ठेवलेली आहे. एंट्री फ्री आहे, जेवण फ्री आहे, सामना बघायचं फ्री आहे. आपल्याला फक्त वेळेवर यायचं आहे आणि वेळेवर खेळायचं आहे. तर ते तुम्ही करा. आणि इकडच्या गावातील लोकांना माझा काही असं राग नाही कोणावरती, इवन संतोष सुतारचाही राग नाही. तुम्ही सगळे मित्र आहात, जीवलग मित्र आहात. जय एकविरा कानपिने ही गोष्ट लक्षात घ्यावं. तुम्ही उशिरा आल्यामुळे तुमची एक ओव्हर कमी झाली,
तुमचे ड्रेस कोड नीट नसल्यामुळे 2 धावा पेनल्टी झाल्या. आता पुढे सुद्धा जे संघ वेळेवर येतील त्यांना काय पेनल्टी लागणार नाही. मग वेळेवर नाही आलात तर संतोषने सांगितले की तुम्हाला पेनल्टी लागेल. 1 ओव्हरची लक्षात ठेवा. तुम्ही वेळेवर या, फ्री एंट्री आहे, वेळेवर खेळा, खेळाचा आनंद घ्या. 11 सामने पूर्ण करायचे आहेत. एक प्रेक्षणीय सामना पोलिसांचा आहे. आणि तसंच एक गोष्ट मग लक्ष भेटतोय सगळ्यांचं मी की आज सेमीफायनलचा दुसरा सामना तुम्ही या ठिकाणी एन्जॉय कराल. काल पहिला सामना काल जय गणेश वफाळे बी विरुद्ध जयदुर्गा चिंबीपाडा यांच्यामध्ये झालं. आणि काल जसं तुम्ही या ठिकाणी सगळ्या गीते बंधूंना पाहिलं तर परफॉर्मन्स देत असताना जयेशने परफॉर्मन्स दिला. जय गणेश वफाळे बी जो आमचा जयेश सुतारचा संघ आहे तो ऑलरेडी फायनलला गेला आहे. अजून एक संघ त्यांनी हे केलेत या ठिकाणी पुरस्कृत केले. तो कुठला संघ आहे? जेएम विकी स्पोर्ट कुक्से संघाला कुक्से पुरस्कृत संघ. केलं होतं. एक ओके. चांगला संघ, मात्र तो संघ स्पर्धेच्या बाहेर झाला. आणखी एक गंमत सर, काल तुम्ही तर खूप जय गणेश वापाळबीचं कौतुक केलं. विशेष करून अथर्वला तुम्ही बोलून घेतलं, त्याचा नंबरही घेतलात. त्याच्या सोबतीला आपण जर पाहिलं तर प्रथमेशचा जो अटॅक आहे यावर्षी विवेक शेलारनंतर प्रभावी गोलंदाजी जर कोणी केली असेल तर निश्चितपणे ती गोलंदाजी दरम्यान पंतांचा इशारा खेळ सुरू होण्याचा येतोय. पंत परमार. थँक्यू गणेश. योगेश्वर पुन्हा एकदा निखिल आघाडीची जोडी ज्याने आत्ताच सामना एंटरटेन केला. त्याच योगेश्वर स्ट्राईकवर पहिलं षटक घेऊन येत आहेत मैदानावरती मनीष या ठिकाणी. तर केरवली आणि हा सामना सेकंड राऊंडचा सुरू होतोय. चेंडू पडल्यानंतर बॅकफुटला थांबले, मात्र चेंडू खेळत असताना ऑन साईडला क्षेत्ररक्षक सज्जात उचलायला थोडासा वेळ लागला आणि डोंडेरे 6 जण आणि त्याच दरम्यान एक धाव पूर्ण करत असताना होतं प्रेशर असतं थोडंसं आणि त्या प्रेशरचं चित्र मैदानावर दिसलं. काही प्रेशर घ्यायची गरज नाही. श्रीकृष्ण मैदानावर सापे गावात तुम्ही खेळताय, तुमच्या घरच्या मैदानावर खेळताय, अत्यंत मनसुक्त निर्भयपणे अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळा. कुठलाही प्रेशर घ्यायची गरज नाही आहे. प्रेक्षक बघतायत, प्रेक्षक लाईव्ह बघतायत, मैदानावर बघतायत, पण तुम्ही तुमचं मॅचवर लक्ष ठेवा, एकाग्रता वाढवा, मॅचवर लक्ष ठेवून मॅच एन्जॉय करा. एन्जॉय कराल ना तेवढ्या चुका कमी होतील. एन्जॉय नाही कराल, प्रेशर घ्याल तर चुका वाढण्याची भीती आहे. तर ते घाबरायची गरज नाही आहे, बिंदास खेळा. थांबून चेंडू निखिल यांनी 1 हँडेड शॉट ऑन साईडला उचललाय. ती बाउंड्री जवळ आहे आणि पंच फारुक या ठिकाणी इशारात करत असताना इट इज अ बिग 6 डीजे. अय्यर सर, एक पहिली धाव जेव्हा घेतली गेली होती ना तेव्हा हातामध्ये चेंडू आल्या म्हणून त्यांनी धाव नाकारली होती. मला ती गोष्ट फार आवडली की तंत्रशुद्धता फलंदाजीमध्ये आहे. त्याच्या सोबतीला मला वाटतं ही सारी मुलं प्रोफेशनल कोणीतरी त्यांना मार्गदर्शक आहे आणि त्याच्यामुळे क्रिकेटच्या सगळ्या नियमांचा फॉलो ते करत आहेत. चेंडू बघा एक थोडासा चुकीचा पडला आणि ज्या पद्धतीनं बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे लॉंग लेगच्या क्षेत्राकडे फटका खेळला तो दर्शनीय होता. धन्यवाद गणेश. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू घेऊन मनीष यांचं जागा बनवली फटक्यासाठी, इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, चेंडू गेला डायरेक्टली कव्हर पॉईंटकडे. मात्र मॅग्निफिसंट फिल्डिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण ऋतिक याच्या मार्फत अप्रतिम क्षेत्ररक्षण. पॉईंटला फिल्डिंग एन्जॉय करणं, कव्हरला फिल्डिंग एन्जॉय करणं, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग एन्जॉय करणं, ऑफसाईडला एक आनंदोत्सव असतो आणि तोच त्या ठिकाणी ऋतिक एन्जॉय करत असताना लेफ्ट हँडर तयार होत आहेत. आता योगेश्वर यांचं नाव आहे. डावकरे फलंदाज आहेत, सामोरं जातील. मनीष यांना साईड चेंज केली आहे. पावा प्ले चालू आहे. पावा प्लेमध्ये पहिल्या याच्या अगोदरच्या सामन्यात सुद्धा पहिल्या षटकात खूप चांगली फलंदाजी त्यांनी केली होती. सज्ज होत आहेत मनीष. आपल्या रिदममध्ये रिदम चुकल्यामुळे गोलंदाज का असा परत येतो, कारण तो धावत असताना एक विचार करत असतो की कुठला चेंडू मी रिलीज करीन, मात्र त्याच्या धावण्याच्या रिदममध्ये कुठेतरी चुकतं, गणित चुकतं आणि त्यामुळे तो विचार करतो की जर गणित चुकलं तर चुकीचा बॉल फुलटॉस पडू शकतो. म्हणून तो पुन्हा एकदा स्टार्टिंग पॉईंटवर येत असताना ग्रीप घेत आहेत. रनवे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि फॉलो थ्रू हे 4 स्टेप. आता रिलीज ऑफ द डिलिव्हरी चेंडू बघा यॉर्कर लेंथवर टाकत असताना बॉटमहँडचा वापर करतोय. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अतिशय चांगला परफॉर्मन्स. बट तुम्ही परत आलात तर चांगली गोलंदाजी होऊ शकते, कारण योगेश्वर जास्त घातक आहे, विस्फोटक आहे. त्याला शांत ठेवायचा प्रयत्न केरवली संघातील केरवली संघातील गोलंदाज मनीष या ठिकाणी करतोय, कारण त्यांचे स्वतः सरपंच सुद्धा सामना एन्जॉय करतायत. राकेश दिगोडकर साहेब या ठिकाणी मॅच बघत असताना. निश्चितपणे मी या ठिकाणी सर्व संघांना विनंती करतोय, एन के खांडवळ, योगेश 11 आमणे, त्याचप्रमाणे उद्धव दळवी यांना विनंती करतोय आपण स्टेजवर यायचं आहे.
चला सामन्याकडे जाऊया. चेंडू इथं बॉटम हँड बॅकफुटला थांबले. बॅकफुट ड्राईव्ह करत असताना डायरेक्ट हिट होता. मिड ऑफला चेंडू आला होता. मिड ऑफला फिल्डर त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने राकेश चेंडू कव्हर करून डायरेक्ट हिट द्यायचा प्रयत्न होता. मात्र सुरक्षितपणे योगेश्वर पोहोचतायत, कारण कॉल होता. कारण कॉल कोणाचा होता? कॉल स्वतः योगेश्वरचाच होता. कॉल कसा द्यावा याच्यावर सुद्धा आपण चर्चा करू. कॉल जर व्यवस्थित तुम्ही दिला तर कधी तुम्ही बाद होणार नाही. तर मेघनाथ शास्त्री साहेब यांचं आगमन होतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत, गुड मॉर्निंग, सुस्वागतम. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी यांचे आगमन होतोय. रोहिदास सुतार, प्रशांत पाटील या मान्यवर मंडळींचं या ठिकाणी आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. युवा सेनेचे जे शाखा प्रमुख आहेत सन्माननीय रोहिदास सुतार सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा पुढचं चेंडू घेऊन चेंडू बॅटन पॅचच्या मध्ये लॉफ करायचा प्रयत्न. चेंडू बघायचा आहे. चेंडू इथे ऑफ साईडला धावबाजोडीची भीती लागला नाही स्टंपला आणि चेंडू कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी एक चिकी सिंगल पूर्ण करतायत निखिल. आणि या सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. ती आता आपण मैदानावर बघतोय ती या धावसंख्या डबल फिगरमध्ये. तर पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होतंय. पॉवर प्लेचं पहिल्या षटकात मागच्या षटकासारखंच, मागच्या सामन्यासारखंच या ठिकाणी 10 धाबा कुठून सुरुवात करत असताना निखिल आणि योगेश्वर. गणेश बोला. निश्चित या ठिकाणी प्रशांत पाटील खांडवळ गावचे युवा सेना शाखा प्रमुख आहेत, त्यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, NK खांडवळ, योगेश 11 आमणे, सरवली संघ, शिवम स्पोर्ट्स, गिरसे, श्रावणी जून अंदुरकी, त्याचप्रमाणे निर्वी 11, 514 संजय स्पोर्ट्स या सगळ्या संघांनी आता मैदानाकडे यायचं आहे. कारण इथून एकही सामना आम्ही थांबवणार नाही आहोत. आणि जर आपण उशिरा आलात तर 1 षटकाची पेनल्टी आपल्याला बसेल. आणि एका संघालाही पेनल्टी बसलेली आहे. येस. तर डॉक्टर गवळी, ज्येष्ठ समालोचक भिवंडीचे, वन ऑफ द ग्रेट कॉमेंटेटर, लिजंड कॉमेंटेटर. मी आणि डॉक्टरनी भरपूर वेळा एकत्र आम्ही काम केलेलं आहे. डॉक्टर गवळी लाईव्ह बघतायत, त्यांना मी लिंक पाठवलं, त्यांनी कॉम्प्लिमेंट दिलेत. गणेश अतिशय चांगली कॉमेंट्री चालू म्हणून या ठिकाणी थँक्यू डॉक्टर. तुमचं प्रेम असंच असू द्या, तुमचा आशीर्वाद असंच असू द्या. कारण डॉक्टर आणि मी एकत्र बसलो की जुन्या दिवसाच्या भरपूर आठवणी आम्ही काढतो. आम्ही KPLला, कॉमन प्रीमियर लीगला एकत्र भरपूर वेळा कॉमेंट्री केली आहे. वन ऑफ द लिजंड कॉमेंटर ऑफ टेनिस वर्ल्ड डॉक्टर गवळी. जीवन तरणे खांडवळगावचे उद्योजक यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आणि डॉक्टर गवळी बोलल्यानंतर आमच्या भिवंडी क्रिकेटचा आपण विचार केला तर समालोचन क्षेत्रातील मानबिंदू आहेत. निश्चितच ते डॉक्टर आहेत आणि त्याच्या सोबतीला समालोचन क्षेत्रामध्ये जवळजवळ 30-35 वर्ष सिद्दीक बाबेसर यांच्या सोबतीला आम्ही त्यांना पाहतो. आणि भिवंडीमधील जेवढ्या मानाच्या स्पर्धा आहेत त्या ठिकाणी डॉक्टर गवळी यांचा आवाज घुमत असतो. सत्ताच थोड्या दिवसा अगोदर डोंबिवलीच्या मैदानावर साई शेलार यांच्या स्पर्धेमध्ये सिद्दीक बाबे आणि मी एकत्र आणि बाबूसा आम्ही एकत्र कॉमेंट्री केली. समीर सोमने सुद्धा बरोबर होते. चेंडू बॅकफुटला आले, ऑन साईडला 1 हँडेड शॉट, निखिलचा सिग्नेचर शॉट आहे. पॅटर्न शॉट करत असताना इट इज अ बिग 6. DJ क्या बात है, क्या बात है. शैलेश DJ, शैलेश पाटील, अतिशय सुंदर गाणं. सरपंच चषकचं टायटल सॉन्ग. गोरखनाथ सुतार आमच्या सरपंचांच्या नावाने स्पर्धा खेळली जाते. रिव्हर्स खेळलेत या वेळेला. रिव्हर्स खेळत असताना निखिल पाटील दाखवत आहेत की क्रिकेटमध्ये कसे ते डॉमिनेट करू शकतात. दुसरा षटकार DJ. थँक्यू DJ. सर, एक गंमत होती जेव्हा दोन्ही कर्णधार एकमेकाबद्दल ओपिनियन देत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं समोरचा संघ चांगला आहे आणि एक सामना आम्ही जिंकला. त्यावेळेस मी जयबजरंग खांडवळ संघाच्या कर्णधाराला विचारलं होतं की सव्याज पराभवाची परतफेड तुम्ही करणार का. अगदी त्या पद्धतीनं फलंदाजी जरी आपल्याला पाहायला मिळते, कारण RD किरवली एक मातब्बर संघ ओळखला जातो आणि या संघाविरुद्ध अशा पद्धतीनं धुवाधार फलंदाजी निश्चितच कौतुक करावं लागेल जयबजरंग खांडवळ संघाचं. लाजबाब मैदानावरती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. येस. निखिल एंटरटेन करत असताना मैदानाच्या दोन्ही बाजूला षटकार.
बॅटन पॅडच्या मध्ये चेंडू पडला, मिडल स्टंपवरून जात असताना डायरेक्ट हिट लावायचा प्रयत्न लेग स्लिपच्या खेळाडूकडून त्या ठिकाणी एक चिकी सिंगल पूर्ण केले निखिल यांनी. ओव्हर थ्रो झाला. दुसऱ्या धावांसाठी योगेश्वर कॉल देत आहेत. दुसरी धावसुद्धा निखिल पूर्ण करतोय. निखिलला अत्यंत फार मोठ्या प्रमाणात ॲथलीट म्हणून या ठिकाणी जॉग करावं लागतं आहे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल. चांगली बॅटिंग करतोय. पदलालित्य चांगलं आहे त्यांचं. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना मैदानावर आपण बघतोय निखिल जाधव खूप चांगली बॅटिंग करत असताना संघाच्या धावसंख्येला या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा कुठून काढलेत गणेश. अतिशय सुंदर. मी ते म्हणेन मैदानावर ज्या पद्धतीने दृश्य होतं, भाग मिल्खा भाग, अशा पद्धतीने भागम भाग आपण पाहिली. सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा उचललाय स्क्रीनच्या समोर त्या ठिकाणी निखिल जाधव यांनी. मात्र क्षेत्ररक्षक खूप सुंदर पद्धतीने ड्रीपमध्ये अभय जेल घेत असताना आणि मैदानावर पहिला फलंदाज या ठिकाणी चांगली पार्टनरशिप निखिल आणि योगेश्वरमध्ये बघायला मिळाली. मागच्या सामन्यात सुद्धा या दोघांनी एक चांगला पाया आपल्या संघासाठी उभारला आणि या ठिकाणी सुद्धा बघतोय कारण हे सगळे खेळाडू जे आहेत अंडर-25 ते जय बजरंग खांडवळचे खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात करत असताना या ठिकाणी आणि षटक मैदान अजूनही दुसरं मार्गस्थ आहे. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष देऊया. धावसंख्या झाली ती मैदानावरती 24च्या रूपाने 24 रनची पार्टनरशिप. बोला गणेश. निश्चितच जय हनुमान स्पोर्ट्स बी व ग्रामस्थ मंडळ खांडवळ आयोजित ओमसाई आमणे लोणाड असोसिएशन अंतर्गत धर्मवीर चषक 2025 या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. सोमवार 17 फेब्रुवारी ते समारोप आहे. शिवजयंतीचं औचित्य साधत 19 फेब्रुवारी 2025 आणि ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुकसे येथे आयोजित केली जाईल. स्पर्धेचं उद्घाटन बरोबर सकाळी 8:30 वाजता सोमवारी होणार आहे आणि पारितोषिक वितरण बुधवारी आपण अनुभवणार आहोत. तर या चषकाचा सुद्धा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. धर्मवीर चषक 2025 जय हनुमान स्पोर्ट्स बी व ग्रामस्थ मंडळ खांडवळ आयोजित. धर्मवीर याचा उल्लेख झाला तर या आपण त्याच वेळेला शॉट येतोय लेफ्ट हँडर आहे ना, नवीन फलंदाज या ठिकाणी. इट इज अ बिग 6 फ्रॉम रोहित. आल्या रोहितनं रोहित फटका मारलेला आहे. रोहित शर्मा. भरपूर लोक ॲट द एज ऑफ 5 इयर्स 5 का 5.5 पावणे 6 वर्षाचा असेल ज्यावेळेला आमच्या अकॅडमीमध्ये आला. 3 ते 3.5-4 वर्ष तो आमच्या अकॅडमीमध्ये होता. तिथून तो पायडे स्पोर्ट्स क्लबला गेला. पायडे स्पोर्ट्स क्लबचे आमचे डॉक्टर पी व्ही शेट्टी त्यावेळेला ऑनरेबल सेक्रेटरी होते. त्यांच्याच क्लबच्या माध्यमातून तो आमच्याकडे सुद्धा खेळला आणि त्याच्यातून टप्प्याटप्प्याने तो मुंबईला रिप्रेझेंट केलं. मुंबईला रिप्रेझेंट करत असताना हळूहळू भारतात गेला आणि भारताचा आज यशस्वी संघनायक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. इंग्लंडच्या समोर वन डे इंटरनॅशनलला तो लीड करतोय. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तो कॅप्टन असेल आणि ऑस्ट्रेलियासमोर नक्कीच आपण पराभूत झालो कारण पाहिजे तसा परफॉर्मन्स झाला. रोहितवर प्रचंड टीका झाली. रोहित आणि विराट पाहिजे तसे क्लिक नाही झाले ऑस्ट्रेलियासमोर. काय हरकत नाही आहे. बॅड पॅच प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, अशातला भाग नाही आहे. त्याच्यातून तो बाहेर येऊन कॉमनवेल्थ गेम्समध्ये चांगला परफॉर्मन्स, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवू देईल याबाबतीत शंका नाही. ग्रेट कॅप्टन रोहित शर्मा फ्रॉम बोरोली. पॅटर्न पॅडच्या मध्ये चेंडू आहे. जेल असण्याची शक्यता आहे. बॅटच्या वरच्या पट्ट्याला चेंडू लागला तरी ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. डीजे मेघनाथ शास्त्री उद्योगपती गोरखदादा सहाय सोबती. गोरखदादा सहाय सोबती. गोरखदादा सहाय सोबती. महती त्यांची सांगू किती. खेळाडू सारे इथे खेळती. खेळाडू सारे इथे खेळती. खेळाडू सारे. बघा मेघनाथ शास्त्री बघा समोर आलेले आहेत. ग्रेट पर्सनॅलिटी त्यांच्या. रोहित अजय. तर तुमच्या माहितीसाठी कालसुद्धा आमच्या मेघनाथ शास्त्री साहेबांनी काल 11 लाख रुपयाची देणगी धर्मशालाला त्यांनी या ठिकाणी दिली. याच्या अगोदर 15 लाख रुपयाची देणगी. इकडे सुद्धा या स्पर्धेला सरपंच चषक यशस्वी करण्यासाठी मेघनाथ शास्त्री साहेबांनी फार मोठा सीमाचा वाटा संतोष सुतार यांच्याबरोबर उचललेला आहे. आणि तसंच आमचे सरपंच ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळली जाते सन्माननीय गोरखनाथ सुतार जे काल पूर्ण दिवस सामना या ठिकाणी बसून त्यांनी एन्जॉय केला. त्यांचासुद्धा फार मोठा सीमाचा वाटा या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे अप्रतिम आयोजन
या ठिकाणी बघायला मिळालं आहे ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे आणि याच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी रीतीने वाटचाल करते असं म्हणायला हरकत नाही. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आमचे जयदीप सुतार असेल, राकेश सुतार, जितेश सुतार, पंकज सुतार, सचिन सुतार, कुमार जाधव, दत्ता सुतार, मोठी पाटील, युवराज पाटील, धर्मदीप पाटील, रोशन जाधव, रोशन पाटील, विष्णू पाटील या लोकांनी संतोष सुतारबरोबर फार मोठी भूमिका पार पाडली आहे स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. बॅटन पॅचच्या मध्ये चेंडू, योगेश्वर सिग्नेचर शॉट, मॅग्निफिसंट 6 इज अ क्लासिक लेफ्ट हँडर डीजे. सरपंच चषकाला लाभली या साथ, एमडी मदन शेट्टी सरपंच चषकाला लाभली या साथ. अरे गोरखनाथ सुतार सरपंच चषक रंगवाई सापे गावात. थँक्यू डीजे. सरपंच चषकचं टायटल सॉन्ग हा शॉट बघितल्यानंतर आमचे जुने खेळाडू राहुल 11 परेलचे कल्याणी घोरपडे जे ISPL टीमचे मॅनेजरसुद्धा आहेत, एका अत्यंत क्लासिक लेफ्ट हँडर शॉट खेळत असताना योगेश्वरनी कल्याणी घोरपडेची आठवण करून दिली. वन ऑफ द ग्रेट लेफ्ट हँडर ऑफ टेनिस वर्ल्ड. मॅग्निफिसंट लेफ्ट हँडरला एक नैसर्गिक संपत्ती असते, नैसर्गिक मदत असतं आणि ते नॅचरल रिसोर्सेस एक्सप्लॉइट करत असताना योगेश्वर धावसंख्येला नेऊन ठेवत आहेत मैदानावर. 42 या धावसंख्येत 42 अत्यंत चांगली धावसंख्या. मागच्या वेळेला लवकर सामना संपला होता, 23चा टार्गेट होता. निखिल आणि योगेश्वरनी चांगली बॅटिंग केली. आता निखिलच्या जागेवर त्यांचे बॅटिंग करायला आलेत मैदानावरती ते रोहितने 2 चेंडूमध्ये 12 धावा कुठून 600चं बॅटिंग ॲव्हरेज ठेवलं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर योगेश्वरने एकंदरीत 4 चेंडूच्या सामोरे गेलेत. एक षटकार आता आपण पाहिला, तब्बल धावा केल्यात 8 आणि त्यांनी मैदानावरती 200चं बॅटिंग ॲव्हरेज ठेवलं आहे. एका बाजूला 600, दुसऱ्या बाजूला 200चं बॅटिंग ॲव्हरेज. अत्यंत वादळ चालू आहे. बॅटन पॅटच्या मध्ये चेंडू आहे, चेंडूला पुन्हा एकदा उचलला आहे. पॅरलल शॉट खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला, मात्र खूप सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी जेल टिपला जातो आणि योगेश्वर मैदानावर बाद. डीजे. नाव लय गाजे, साथीदारांचे नाव लय गाजे, साथीदारांचे नाव लय गाजे. अनिल पाटील, मोहन साळवी नावाचा त्यांच्या डंका वाजे, त्यांच्या डंका वाजे, नावाचा त्यांच्या डंका वाजे. तर मॅग्निफिसंट डीजे आमचे शैलेश डीजे, शैलेश अतिशय चांगले गाणे या ठिकाणी. आगरी कोळी समाज म्हटलं की कसं मी उल्लेख केला, आगरी कोळी समाजाला सगळ्यात पहिली गोष्ट काय आवडतं? संगीत. दुसरी गोष्ट काय आवडतं? ते म्हणजे अध्यात्म. तिसरी गोष्ट काय आवडतं? नाट्यसृष्टी. चौथी गोष्ट काय आवडतं? मराठी सिनेसृष्टी. फार मोठ्या प्रमाणात. काय बोलताय? काय म्हणणं आहे? बोला बोला. नाही आलेलं नाही. कृपा करून समालोचन चालू असताना समालोचन कक्षासमोर येऊन कारण माईक हातात असतं आणि डिस्टर्ब होतं, जे बोलायचं असतं ते राहून जातं. असं कोणी करू नका, कारण खूप व्यावसायिक स्पर्धा आहे, दर्जेदार स्पर्धा आहे आणि इथं लाईव्ह प्रक्षेपण आहे. येस. दुसरं काय होतं, एक कॅसेट चालू असते इथे आणि देवादिदेव महादेव आम्हाला ते डेटा पुरवत असतात आणि कोणी जर बोलायला आलं तर तो डेटा अडकतो आणि ते डेटा बाहेर येत नाही. असा प्रकार आहे. कारण एकदा आम्हाला मूड लागला ना, लिंक लागली की आम्ही मैदान हलवतो. डॉक्टर खवळी तेच मला माहिती देत आहे तिथे. चेंडू बॅटन पॅटच्या मध्ये ऑन साईडला चेंडू वळवत असताना, कारण एक जबाबदारी असते, कारण कॉमेंट्री करणं अत्यंत कठीण आहे. आपल्या डोळ्यांनी बघणं, आपल्या डोळ्याने बघून त्याला शब्दामध्ये वर्णन करणं, शब्दामध्ये वर्णन करत असताना बॅलन्स ठेवणं, सातत्याने सगळ्या माहिती घटनाक्रम रसिकांपर्यंत. आठवा ना, जुन्या काळामध्ये आपण रेडिओ कानात घेऊन आपण मॅच ऐकायचो. काय वाटायचं कॉमेंट्री ऐकत असताना. व्ही करमरकर असतील, संत असतील, बाळपंडित असतील, कॉमेंट्री करायचे. सुरेश सरैया असतील, महेश तिवारी असेल, अत्यंत चांगली कॉमेंट्री ऐकायला मिळायची. त्यावेळेला चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळत असताना बघायचं आहे तर चेंडू जातोय तो डॉट. गोरखनाथ आलेत गोलंदाजीला, 7 धावा दिलेत आत्तापर्यंत आणि त्यांना सामोरं जात आहेत फलंदाज मैदानावरती. रोहित लॉफ करायचा प्रयत्न, ऑन साईडला जेल असण्याची शक्यता. जास्त खाली घ्यायला गेले, जितकं खाली घ्यायला जाल जेल तितकं रिस्क फॅक्टर वाढेल. लक्षात घ्या. आमच्याकडे सुद्धा अकॅडमीमध्ये फार मोठ्या प्रमाणात कुमारी कालली शिकतात. मुलींना मग त्याच गोष्टी शिकवतो की तुम्ही जितकं खाली घ्याल तितकं रिस्क असतं, जितकं वरती जाल म्हणजे काय करायला पाहिजे, स्टार्ट घ्यायला पाहिजे. फिल्डिंग करत असताना तुम्ही स्टार्ट घेतला 3-4 पावलांचा तर तुम्ही पुढे मागे लेफ्ट राईट तुम्ही चांगल्या पद्धतीने फ्लेक्सिबिलिटी तुम्हाला मिळू शकते. निश्चित अय्यर सर म्हणता आहेत नवीन क्रिकेटरने सर्व आत्मसात करणं गरजेचं. दरम्यान एक मोठा फटका, मात्र गॅप शोधलाय सर आणि तिथे सुद्धा चांगला इफर्ट लागला. चांगली फिल्डिंग केली, मॅग्निफिसंट फिल्डिंग मैदानावरती. डाव्या बाजूला फिल्डिंग करणं खूप कठीण असतं आणि डाव्या बाजूला अतिशय
प्रशांत फार वेगाने धावत गेले त्या फिल्डिंग करत असताना. एकंदरीत षटकं बघूया मैदानावर. पहिल्या षटकात 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकात अत्यंत मागडं षटक होतं, 26 धावा कुठल्या गेल्या. तिसऱ्या षटकात गोरखनाथ यांनी धावा दिल्या मैदानावरती आपण बघतोय 10 धावा दिल्या आणि त्यामुळे 3 षटकांचा काही पण होतोय. 3 षटकानंतर ही धावसंख्या मैदानावर बघायला मिळते ती 46च्या रूपाने. योगेश्वर अजूनही मैदानावर चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना मैदानावर खेळत आहेत. वैयक्तिक नाही, योगेश्वर बाद झाले, निखिल बाद झाले, रोहित खेळतोय तो 13वर, राकेश खेळतोय 1वर आणि त्यामुळे अजूनही विकेट्स आहेत. त्यामुळे या लास्ट ओव्हरमध्ये रोहित आणि तसंच निखिल मैदानावर काय अटॅक करतायत मैदानावर. राकेश, निखिल नाही तर रोहित आणि राकेश हे डबल आर काय अटॅक करतायत. पाण्याची गरज आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत. या एक चांगली टिप्स देतो सगळ्या खेळाडूंना. तुम्हाला तब्येत चांगली ठेवायची आहे काय हरकत नाही. अजून होळी यायचं आहे, उन्हाळा काय एवढा वाढला नाही आहे. होळीनंतरच आपल्या महाराष्ट्रामध्ये उन्हाळा वाढतो. 10 ग्लास पाणी प्या, 10 ग्लास पाणी प्या. रिकामी सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास पाणी प्या आणि जर तर कॉपरच्या भांड्यात ठेवून तुम्ही पाहिलं तर अजून चांगल्या पद्धतीने तब्येत राहील, ठणठणीत राहाल. आणि नीट लक्षात घ्या खेळाडू जे खेळत आहेत, कारण जूनच्या सेकंड वीकपर्यंत क्रिकेट जिवंत राहतो. त्यामुळे तिथपर्यंत तुम्हाला फिजिकल फिटनेस ठेवायला असेल 12 सूर्यनमस्कार आवश्यक आहे, 10 ग्लास पाणी आवश्यक आहे. सकाळचा नाश्ता 100% असायला पाहिजे, दुपारचं जेवण 60% असायला पाहिजे, रात्रीचं जेवण 40% असायला पाहिजे. रात्री जेवल्यानंतर लगेच झोपू नका, 1.5-2 तासानंतर झोपा. म्हणजे काय 7:30-8:00 जेवा. खेळाडूंना विनंती आहे, म्हणजे तुमची तब्येत ठणठणीत राहील, अत्यंत प्रसन्न राहील आणि तब्येत चांगली राहिली तर खेळ चांगला होऊ शकेल. फुल्डिंग डिलिव्हरी टाकायचा प्रयत्न. शाबाश शाबाश शाबाश. ड्रेसिंग रूममधून येत असताना हा चेंडू आपण बघतोय स्ट्राईकवर आहेत फलंदाज मैदानावरती. रोहित, व्हाईटचा चेंडू जरा बाहेर टाकायला गेले. ऑफ साईडला आपण 4 प्लेयर अर्धचंद्रासारखे एस टीच्या मागे आहेत. उवा पिच होता, लॉफ करायचा प्रयत्न त्या ठिकाणी, मात्र क्षेत्ररक्षक डीपमध्ये कव्हर करेपर्यंत 1च धाव या ठिकाणी मिळणार आहे आणि संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकत असताना प्रयत्न करतायत नवीन आलेले त्यांचे गोलंदाज. समोरच्या एंडनी जी गोलंदाजी करत असताना ऋतिक प्रयत्न करतो या ठिकाणी कसं कंट्रोल करतायत, कारण लास्ट ओव्हर हँडल करणं एवढं सोपं नसतं. एक आठवण तुम्हाला या चेंडूनंतर सांगतो, लास्ट ओव्हर टाकायचं म्हणजे गटसी गोलंदाज असायला पाहिजे, तुमच्याकडे हिंमत असायला पाहिजे, आव्हान घ्यायची ताकद असली पाहिजे, चॅलेंज घ्यायची. चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळायचा प्रयत्न बघायचा, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 1 धाव पूर्ण करतायत, सिंगल द्यायचाच प्रयत्न करतायत, मोठे फटके खेळून देत नाही आहेत. एक स्पर्धा दीपावलीच्या दरम्यान टायटन कप चालू होता, फिरोज शॉ कोटलाला कपिल देव कॅप्टन होते. शेवटचं षटक कोणी टाकायचं दक्षिण आफ्रिकेसमोर असा प्रश्न होता. चेस करत होती दक्षिण आफ्रिका आणि सचिनने ते शेवटच्या षटकाची जबाबदारी घेतली. 3 विकेट काढल्याने भारताला सामना जिंकून दिला, अशी एक आठवण गणेश. या पाठाची म्हणजे आपण ही कथा आहे त्याचा एक इंग्रजीमध्ये पाठ अभ्यासक्रमात सुद्धा समाविष्ट झालेला होता. कारण हारागिरी शेवटपर्यंत पत्करायची नसती, सातत्य, चिकाटी आणि परिश्रम याचा एक सुंदर उदाहरण म्हणजेच सचिन तेंडुलकर यांनी ते षटक हाताळलं होतं. बाळकृष्ण सुतार यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. सरपंचांचे ज्येष्ठ बंधू आहेत. नितीनला सुद्धा आपण पाहतोय, कारण नितीन मागे हा एक अतिशय उत्तम स्कोरर आणि क्रिकेटचा खेळाडू होता, मात्र आता तो स्वतःच्या व्यवसायाकडे वळलेला आहे. एक अजून एक आठवण आहे गणेश, 38 चेंडूमध्ये रणजी चालू असताना बरोडाच्या समोर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने या ठिकाणी प्रथम पारितोषिक दाते ज्ञानेश्वर मागे साहेब यांचं आगमन झालं आहे. त्यांच्या सोबतीला विवेक पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. यस, ज्ञानेश्वर मागे साहेब आमचे अत्यंत जिवलग मित्र, मागच्या वर्षीसुद्धा खूप प्रेम दिलं, खूप आशीर्वाद दिला. थँक्यू सर, स्वागत आहे स्वागत आहे. त्यांच्यामार्फतच प्रथम पारितोषिक आलं आहे, त्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्याबरोबर आलेल्या सन्मानित अतिथींचे स्वागत. सामन्याकडे वळूया. किरवली आणि तसंच कांडवळ यांच्यामध्ये सेकंड राऊंडचा सामना आहे. हा चेंडू थोडा मिसटाईम झाला, चांगल्या पद्धतीने जेल फिनिश करत असताना अजून एक फलंदाज बाद. डीजे दोन्ही संघाच्या दरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. पहिल्या फेरीचा सामना असेल, 4 षटकांचा सामना असेल. विवेक पाटील यांचा संघ NK खांडवळ आणि दुसऱ्या बाजूला असेल योगेश 11 आमणे. निश्चित अतिशय सुरेख सुंदर रीतीनं या षटकाला आपण दिशा पाहतोय आणि मी नेहमीच आमणे लोणावळा असोसिएशनमधील या मैदानात जेवढे सामने पाहिले त्याच्यामध्ये विशेष करून किरवलीकडनं ज्या पद्धतीनं गोरखनाथ षटक हाताळलेलं आहे जबरदस्त. दरम्यान पुढचा चेंडू हलक्या हातानं हा जाणीवपूर्वक
सर्कल रेषेच्या आत एक्स्ट्रा कव्हरकडे ढकलला गेला. एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये धावांचा ओघ होता, धावांचा पाऊस होता अय्यर सर. मात्र तिसऱ्या षटकापासून कुठेतरी जी धावगती आहे जणू काही ती ब्रेक लागलेली आहे. थोडं धावगती आहे थोडी मंदावली आहे. 50 धावा एक धावेने. त्याचा मेळ कारण आहे योगेश्वर बाद झाला, निखिल बाद झाला आणि त्याच्यानंतर धावांची गती थोडी खाली आली. 50 धावा झाल्या या ठिकाणी, चांगली धावसंख्या म्हणायला पाहिजे. कारण 50 धावा, 45 धावा, 60 धावा, काल 4 षटकात आपण 73 धावासुद्धा पाहिल्या होत्या. त्यामुळे हे चित्र सातत्याने बघायला मिळतं या ठिकाणी. आणि सगळे सन्माननीय अतिथी सामना एन्जॉय करत असताना त्यांच्यामार्फत सगळ्या संघांना हार्दिक शुभेच्छा आहेत. हा सामना सेकंड राऊंडचा तुम्ही किरवली आणि तसंच कांडवळ असा सामना बघताय. याच्यामध्ये एक संघ पुढे जाईल, तिसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश करेल. बॅट अँड पॅटच्यामध्ये चेंडू लॉफ केलं. यावेळेला जाता जाता ऑन साईडला इट इज अ बिग हिट, मॅग्निफिसंट शॉट. 6 धावांसाठी धावसंख्या पुढे सरकते. ते अब तक 56वर 56 रन्स बनवलेत किरोलीच्या समोर. 57 धावांचं टार्गेट 4 षटकामध्ये. या ठिकाणी प्रति षटकाच्या मागे जवळजवळ 14.5 धावा, 14 किंवा 15 धावा या ठिकाणी प्रति षटकाच्या मागे करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. आणि ज्यावेळेला सामना बघायचा आहे किरोली कुठल्या पद्धतीने प्रत्युत्तर देतोय. मात्र योगेश्वरने ग्रेट बॅटिंग केली. योगेश्वर बरोबर निखिलने चांगली बॅटिंग केली. जाता जाता एक षटकार मारून गेले ते रोहितने तब्बल 3 षटकार मारले. एकंदरीत मैदानावर 7 चेंडूच्या सामोरे गेले. या 7 चेंडूमध्ये 20 धावा कुठल्या 290च्या ॲव्हरेजनी. योगेश्वरने ग्रेट बॅटिंग केली. 4 चेंडूमध्ये 8 धावा केल्या. निखिलने मैदानावर 3 षटकार मारले. त्यांनी एकंदरीत 6 चेंडूमध्ये मैदानावर तब्बल 22 धावा कुठल्या. ओव्हर टू गणेश. धन्यवाद. या ठिकाणी किशोर मागे डायनामिक पर्सनॅलिटी यांचं आगमन झालेलं. आपलं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. उत्कर्ष पाटील यांना विनंती करतोय. पुढील सामना एका बाजूला असेल योगेश 11 आमणे संघ, दुसऱ्या बाजूला NK खांडवळ. या 2 संघांच्या दरम्यानची नाणेफेकी. आणि नाणेफेकीसाठी आम्ही आमंत्रित करतो आहोत सन्माननीय अतिथी प्रशांत आणि जीवन. तर त्या सोबतीला किशोर या तिघांनी जायचंय. यस उत्कर्ष. सर गणेश 1-2 मिनटं घेतो. तो टार्गेट आहे या ठिकाणी लक्ष वेधतोय 57चं टार्गेट आहे. 56 रन्स केलेले. किरोली संघाला 57 धावा 24 चेंडूत करायचं आहे. आम्ही एक 15 मिनिटाची ब्रेक घेतोय. ज्या क्षणाची वाट मी संतोष सुतार आणि मी बघत होतो एवढी वर्ष, त्या कृष्णाचं दर्शन घ्यायला जातोय देवळामध्ये. जयदीप मला घेऊन जातील आणि थोड्याच वेळात 15-20 मिनिटांनी येऊ. उत्कर्ष इथे जॉईन होतील कॉमेंट्रीसाठी. थँक्यू. ओटो गणेश गाय. हॅलो. योगेश सरांना विनंती करीन आपण देखील या. एका बाजूला खांडवळ, एका बाजूला आमने यांच्यातला मात्र महत्त्वाचा मॅच. पोलीस पाटील आणि सरपंच. योगेश सर आपण या प्लीज. योगेश सरांना विनंती करतोय की आपण या. विवेक पाटील सर आणि किशोर मागे सर आपण देखील या इथे शुभेच्छा देण्यासाठी. किशोर मागे सर, विवेक पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला योगेश स्मृती आमणे आणि एका बाजूला आपण पाहतायत NK स्पोर्ट्स खांडवळ. ह्यांच्यातला अत्यंत महत्त्वाचा सामना आपल्याला इथून पाहायला मिळेल आणि त्या मॅचचा टॉस होतोय. पोलीस पाटीलचा यावेळेला कॉल आणि पोलीस पाटील सरांना विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. आणि हे विजयी कर्णधारांना आपण शीतपेय देणार आहोत. हे तुमच्या शुभ असते. आपण विजयी कर्णधारांना देणार आहोत. एकंदरीत खऱ्या अर्थानं मित्र टॉस जिंकला आहे. आपण मागचे 4 दिवस पाहत आहे. अतिशय सुंदर या स्पर्धेचं स्वरूप राहिलेलं आहे. इथून तुम्ही टॉस जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारताय. मागचे 2 सामने आपण पाहिले, जे दोन्ही करण्यात आले त्यांनी फलंदाजी स्वीकारली, परंतु त्या 2 मॅचचा आढावा तुम्ही घेतला आणि तुम्ही आता क्षेत्ररक्षण स्वीकारलं. 4 षटकांचा मॅच. किमान किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न राहील? 35 ते 40. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? प्रवेश फी इथे नाही, तुम्हाला फक्त चांगलं क्रिकेट खेळून दाखवायचं आहे. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूपच सुंदर असं आयोजन आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल सापे व त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही टॉस जिंकला असतात, तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंगच असतं. बॅटिंग करायची आहे. आता बॅटिंग करत असताना त्यांनी सांगितलं की 30 ते 35. तुम्ही किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 45 ते 50 पर्यंत जाऊ. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. सामन्याला देखील सुरुवात होते. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आमच्या समवेत गायकवाड सर देखील आहेत. पेशानं शिक्षक आहेत. चांगले आदर्श शिक्षक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहिलं आहे. त्यांच्या
माध्यमातून तरुण पिढी घडेल. सामना सुरुवात करायची आहे, वेळ भरपूर चाललाय आणि इथे गोंडस पारस संतोष सुतार इथे पोहोचलेत. अगदी वडिलांची झेरॉक्स अँड कॉपी खऱ्या अर्थानं आपण पाहताय. संतोष सुतार ज्या पद्धतीनं डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, त्या पद्धतीनं त्यांचं बाळ पारस हे देखील आम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं देखील स्वागत. सामन्याला सुरुवात होईल आणि टार्गेट जर आपण तपासून पाहिलं तर 57 धावांचा पाऊस पडलाय पहिल्या इनिंगमध्ये. मॅचला सुरुवात होत आहे. आजच्या दिवसाला करूया सुरुवात. समालोचन कक्षातून मी उत्कर्ष पाटील, पालघर धनसारवर्ण या भिवंडी विभागात प्रथमतःच इथे आम्ही पोहोचलोय आणि आजच्या दिवसाला समालोचनाला करतोय सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. श्रीकृष्णांना वंदन, ग्रामदेवतेला वंदन. माझे स्वर्गवासी वडील यांना पुण्यस्मरण करत मी उत्कर्ष पाटील जोडतोय. आमच्या समवेत गायकवाड सर आहेत. सर 57 धावा फलकावरती लागल्यात. दुसऱ्या डावाचा खेळ आपण पाहताय. मॅच रोमांचकारी होईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. 57ची सुरुवात असताना पहिलं षटक पॉवर प्लेचं किती धावा एक्सपेक्ट करताय तुम्ही? जे 10 ते 15 धावांची अपेक्षा आहे. दरम्यान या ठिकाणी जयदास पाटील यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दरम्यान पुढचा चेंडू फुलर लेन चेंडू अतिशय सुंदर उजव्या एष्टीच्या बाहेर. मात्र थोडासा चेंडूच्या वेगात बदल केला होता. अचंबित झाला फलंदाज. या दोन संघांमध्ये एक सामना झालेला आहे आणि तो किरोली संघाने जिंकलेला आहे. स्वाभाविकपणे आपण पाहतोय अंडर 25चा हा संघ पाहायला मिळतोय. प्रशांत पाटील यांनी या संघाला स्पॉन्सर केलेला आहे. संघाचे ते करते धरते आहेत आणि आपल्या संघाची कामगिरी पाहून त्यांचा चेहऱ्यावर सुद्धा आनंद आपल्याला पाहायला मिळतो. अगदी योग्य रीतीने तुम्ही विश्लेषण केलं. चांगली माहिती देखील तुम्ही पुरवतायत की याही वेळेला इथे दोन्ही संघ एकमेकांच्या प्रतिस्पर्धीमध्ये आलेत. चेंडू बराच काळ हवेत होता. सूर्यकिरण तीक्ष्ण असताना देखील बॉलकडे शेवटपर्यंत पाहत राहिले, कारण त्यांना माहिती आहे या विकेटचं महत्त्व जाणता. फलंदाज बाद यस डीजे सचिन. सामन्यात जर खांडवळ संघानं विजय संपादित केला तर तो फार मोठा फेरबदल असेल, कारण एक मातब्बर संघ म्हणून किरोली संघाकडे पाहिलं जातं. अगदी बरोबर. इथून येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं खांडवळ संघानं गेम चेंजिंग खेळ जर दाखवला पुढे येणाऱ्या काळात तर मॅचमध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. सध्या हाही मॅच तेवढाच महत्त्वाचा आहे. कालच्या दिवसात ज्ञानेश्वर मुकादम होते. आजच्या दिवसात आमच्या समवेत साहिल शेळके हे गुणलेखनाच्या क्षेत्रामध्ये आता हेही नाव चर्चेत राहिलं आहे भिवंडी विभागात. पायावरती बॉल होता, चेंडूला फाईन लेगला केलं. डायरेक्ट हिट जर लागते तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. आणि शेळके यांनी देखील ती रिॲक्शन मांडली की अगदी थोडक्यात वाचला. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला चेंडूंचा खेळ झाला आहे. तो म्हणजेच आत्तापर्यंत 4 बॉल इथे परिपूर्ण होत आहेत. 4 बॉलमध्ये 3 धावा. 57चा पाठलाग आहे. तुम्हाला सुरुवात चांगली करावी लागेल. जर सुरुवात चांगली झाली नाही तर 57 धावांचं जे मोठं डोंगर आहे ते थोडंसं तुम्हाला पेलताना कठीण जाईल. ज्या अनुषंगाने तुमची सुरुवात महत्त्वाची. बघा, उंच इमारत ज्या वेळेला तुम्हाला बांधायची असेल तुमची पायाबांधणी मजबूत असायला हवी. अदरवाईज ती बिल्डिंग तेवढी भक्कम होत नाही. ज्या अनुषंगाने तुम्हाला आता बेस ही महत्त्वाची भूमिका आहे. पायाबांधणी तुमची भरपूर इथून एक टणक असली पाहिजे. गोलंदाज तयार. याही वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, त्यांच्या माध्यमातून याही बॉलला फील्ड होईल. बघता बघता जर आपण पाहिलं तर सिंगलला इथे कन्वर्ट होत आहे. धावांची गती तपासून पाहिली तर या सिंगलनं पुढे सरकते जाऊन पोचते ती म्हणजे 4 वरती. 5 बॉलचा खेळ झाला. पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस देखील झाला. एका बाजूला आपण पाहतायत खांडवळ संघ आहे आणि एका बाजूला त्यांच्या विपक्षामध्ये योगेश 11 आमणे. हाही महत्त्वपूर्ण मॅच. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळेला क्रॉस बॅटनं खेळलाय चेंडूला मिड विकेटला. तिथे मात्र प्रोटेक्शन मिळतंय. मिड विकेटचा खेळाडू पुढे येतात. बघता बघता त्यांच्या माध्यमातून 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. आजचा दिवस मात्र आपण पाहताय अतिशय सुंदर पद्धतीनं सरपंच चषक. गोरखनाथ सुतारसाहेब, संतोषदा सुतारसाहेब, तदनंतर ज्ञानेश्वर मागे सर, तदनंतर मेघनाथ शास्त्री सर, तदनंतर आपण पाहतायत रोहिदास सुतार सर, विष्णू पाटील साहेब, अनिल पांडुरंग सुतार साहेब, नंदकिशोर बजागे साहेब, तदनंतर सत्यवान मागे सर यांचे अथक परिश्रम राहिलेले आहेत या स्पर्धेसाठी की एक स्पर्धा कशी चांगली होईल.
संतोषदा सुतार यांचं कौतुक करीन मी प्रामुख्यानं, ज्यांनी खऱ्या अर्थानं 4 दिवस इथे भरपूर वेळ दिला या स्पर्धेला. आज स्पर्धा शेवटच्या दिवसात आली. निश्चित एक सुवर्ण संधी आहे. आपण जर पाहिलं तर ज्ञानेश्वर मागे आणि वसंत पाटील साहेब जे माजी सरपंच आहेत, कोणत्या प्रकारची जर हॅट्रिक पूर्ण झाली म्हणजे गोलंदाजांनी करो किंवा फलंदाजांनी करो, चौकार आणि षटकार जे असेल, विकेट हॅट्रिक असेल तर 1,000 रुपयाचा पारितोषिक आला. आणि आणखी कौतुक करावं लागेल मॅन ऑफ द सिरीजसाठी नितीन मागे यांच्याकडनं बॅट आहे. त्याचप्रमाणे सचिन कलेक्शन, नितीन मागे आणि सचिन मागे यांच्या सौजन्यानं आयवाज झेल जर एखादा प्रेक्षकांनी टिपला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अनेक इथे कॅश प्राईज येतील, कारण ही स्पर्धा आहे मानाची, स्पर्धा आहे सन्मानाची. दुसऱ्या एंडनं आता गोलंदाजी ट्रॅकवरती नितीन यांना आपण पाहताय जे दाखल झालेत. एका बाजूला गोरखनाथ होते, एका बाजूला जितू होते. जितू बाद झाले पहिल्याच बॉलवरती. तदनंतर ऋतिक दाखल झाल्यानंतर आता ते 3 धाव्यांवरती खेळत आहेत. 4-4 षटकांचं क्रिकेट आपण पाहताय. सर सुरुवात जर आपण पाहिली तर थोडीशी नाजूक राहिली. 6 वरती 1 गडी बाद. आता दुसरं षटक देखील चालू झालंय. मागचा दरवाजा उघडा राहिला आणि गोलंदाजानं केला शिरकाव. फलंदाज इथे बाद होताना विकेटचं पतन गॉन. यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे की मी नवोदित खेळाडूंवरती विश्वास ठेवला आणि ज्या पद्धतीनं ते कामगिरी करतायत, जबरदस्त कामगिरी. कारण RD किरवली या मैदानावरती रेकॉर्ड जर आपण तपासून पाहिला तर RD किरवली एक मातब्बर संघ आहे. अनेक स्पर्धांमध्ये किमान पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावरती त्यांनी नेहमीच आपला दावा ठोकलेला आहे. आणि आजही त्याच पद्धतीचा खेळ होईल का, हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. तुम्ही जो उल्लेख केला की किरवली या संघाचा दबदबा या विभागामध्ये आपण पाहतात सातत्याने राहिलाय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत आजचा जर शेड्यूल आपण तपासून पाहिला तर आमणे आणि लोणाळ असोसिएशन यांच्यातले मात्र हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. भिवंडी म्हटलं की भरपूर बेल्ट आहेत, ज्यामध्ये अनेक ग्रुप झालेत, अनेक क्रिकेट असोसिएशन झालेले आहेत. आणि भिवंडी मी म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेटचं माहेरघर. याच भिवंडीने तुम्हाला मोठमोठे तारे सितारे दिले, याच भिवंडीने तुम्हाला लाख मोलाच्या स्पर्धा दिल्या, याच भिवंडीने तुम्हाला दिग्गज क्रिकेट दाखवलं. यावेळेला आपण पाहतायत पंच दर्शवतायत की चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. झेल टिपण्याची संधी होती, झेल सुटला. झेल सुटताना अनेक आपण विश्व रेकॉर्ड पाहिलेत. मी कालच्या दिवसात देखील उल्लेख केला होता की झेल सुटल्यानंतर अनेक वेळा मॅचेस बदललेत. प्रेक्षक राजे षटकार दर्शवतात, तिथून प्रेक्षक तिकडे षटकार आहे असं दर्शवतात. आपण लाईव्ह कव्हरेजमध्ये देखील चेकणार आहोत. षटकार आहे का? येस, बघूया आपण. तिसऱ्या पंचांना विनंती करेन आपण पाहूया. दरम्यान ऋतिक बजागेसाठी मला वाटतं षटकार हॅट्रिकसाठी सचिन मागे यांच्याकडनं, सुतार यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर बाळकृष्ण सुतार यांच्याकडनं 500 रुपये आहेत. क्या बात आहे. येस, हा षटकार असेल, लक्षात घ्या. तिथे धन्यवाद, लाडके प्रेक्षक राजे देखील आहेत आणि हा षटकार आलाय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 2 आकार घेईल, जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या धावफलकावरती. 12 ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकात धावा आल्या नाही, दुसऱ्या षटकात धावांचा ओघ वाढत चाललाय आणि हाच धावता ओघ तुम्हाला इथून पुढे देखील न्यावा लागेल. फुलर लेनचा बॉल होता. या बॉलला संधीमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं होतं, मोठ्या स्ट्रोकमध्ये खेळायचं होतं, परंतु त्यावेळेला नाही झालं कन्वर्ट. इथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना एका बाजूला मेन इन व्हाईट, एका बाजूला मेन इन व्हायलेट. जबरदस्त क्रिकेट. मात्र आज शेअर मार्केट खूप गरम झालेलं आहे. बाळकृष्ण सुतार यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये, विष्णू पाटील, त्याचप्रमाणे विश्वासजी शिंगोळे साहेब यांच्याकडनं 500 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी वसंत पाटील आणि ज्ञानेश्वर मागे यांच्याकडनं सुद्धा 1,000 रुपये आहेत. अनेक कॅश प्राइजांची इथे भरणी इथे आपल्याला पाहायला मिळते. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या बॉलला गेस करतायत आणि त्यांच्या माध्यमातून नाही चुकी होणार. विकेटचं पतन, एक षटकार जरूर गेला, परंतु या वेळेला चुका होणार नाहीत याची सावधगिरी पाळली आणि फलंदाज इथे बाद होताना बिग लॉस फॉर बॅटिंग साइड गॉन. हो
घ्या, आज या ठिकाणी कुठल्याही एखाद्या फलंदाजानं चौकार षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली किंवा एखाद्या गोलंदाजानं हॅट्रिक पूर्ण केली तर ज्ञानेश्वर मागे उद्योजक आहेत, त्याचप्रमाणे वसंत पाटील साहेब माजी सरपंच यांच्याकडनं 1,000 रुपये. जर या ठिकाणी गोलंदाजाने हॅट्रिक पूर्ण केली तर बाळकृष्ण सुतार यांच्याकडनं 500 रुपये, गोलंदाजाने हॅट्रिक पूर्ण केली तर विष्णू पाटील आणि विश्वास शिंगोळे यांच्याकडनं 500 रुपये. म्हणजे गोलंदाजांना मात्र 2,000 रुपये आहेत, फलंदाजांना आत्तापर्यंत 1,000 रुपये आलेले आहेत. कदाचित ती रक्कम पुढे वाढेल. आयवा झेलसाठी 200 रुपये आहेत, म्हणजे तुम्ही इथे या मैदानावर झेल टिपू शकतात. या वेळेला आपण पाहताय चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत तिथे कव्हरला, प्रोटेक्शन मिळतील आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय धावसंख्या इथे येऊन जाऊन पोहोचते, पुढे पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 16वरती. बघा जे बाहेर कॅचेस आहेत त्याच्यासाठी दीपक सुतार सरांनी यांच्याकडून 200 रुपये आहेत, अनिल सुतार यांच्याकडून 200 रुपये आहेत. तदनंतर जर आपण पाहिलं तर दीपक सुतार यांच्याकडून देखील 200 रुपये आहेत, विष्णू पाटील सर आणि तदनंतर विश्वास शिंगोले सर आहेत, ह्यांच्याकडून देखील आपण पाहतायत 200 रुपये आहेत. जो बाहेर प्रेक्षक कॅच पकडेल त्यांना 800 रुपयाचा कॅश प्राईज आहे. म्हणजे आज जी रविवारची सुट्टी तुम्हाला मिळालेली आहे ऑफिशियल, ती इथे कव्हर होऊ शकते 2 झेल टिपले तर. मला वाटतं समालोचन करण्यापेक्षा आपण सुद्धा मैदानावरती बाहेर प्रेक्षक म्हणून जावं आणि अशा पद्धतीने एखाद दुसरे झेल पकडावेत. म्हणजे जर का तुम्ही 2-3 झेल पकडलात तर साधारणपणे आपण पाहतोय यस आयवा झेलसाठी एका झेलसाठी 800 रुपये आहेत. या चेंडूवरती एकूण पळून धावा पूर्ण केल्या गेल्या. तीन धावेच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकत आहेत. 19 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. विजयाचं लक्ष 57 धावांचं. स्वाभाविकपणे आपण जर पाहिलं तर अजूनसुद्धा 38 धावा या जोडाव्या लागणार आहेत. म्हणजेच प्रति षटकामागे उत्कर्ष 19ची सरासरी येते आणि ही सरासरी कोणाला पूर्ण करायची आहे? एका मातब्बर संघाला, ज्या संघानं या मैदानावर नेहमीच दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, या खेळामध्ये दिवस मागचे कसे बदलतात हे आपण अनेक वेळा पाहिलं आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आमचे गुरुवर्य अर्थातच बाळसुब्रमण्यम अय्यर सर, जे खऱ्या अर्थानं भगवंत श्रीकृष्णाचे भक्त आहेत, महादेवाचे भक्त आहेत आणि जे श्रीकृष्ण मंदिर आहे, मला तरी वाटतं या विभागात या पंचकृषीमध्ये ते फक्त एकमेव मंदिर आहे. भिवंडी तालुक्यात फक्त ते एक मंदिर आहे. तिथे जाऊन त्यांनी आता भगवान श्रीकृष्णांना साकडं घालून आलेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल भक्तिनाद भरपूर आहे त्यांना. ज्या पद्धतीनं त्यांनी क्रिकेटची ज्या पद्धतीने सेवा करतात त्या पद्धतीनं भगवंताला देखील भरपूर सारं ते प्रेम देत असतात, कारण जे काही आहे ते सारं देणं ईश्वराचं आहे. अगदी बरोबर. उद्धव दळवी साहेब यांना विनंती करतोय, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. आणि उत्कर्ष थोडंसं रिझन असं आहे की बाळकृष्ण आपण सरांना पाहिलं ना तर एक एज फॅक्टर आहे की ज्या पद्धतीने 70च्या जवळ जात आहेत. ही परमार्थ करण्याची अतिशय सुंदर गोडी लागते. फारुख बर्डी सर यांना पाहाल सकाळी 1 तास सतत आपण माळ जपताना पाहतोय, कुराण पठण करत असतात. अगदी आपण अय्यर सरांना पाहिलं तर मला वाटतं सकाळची देवपूजा ही न चुकता ते पूर्ण करत असतात. अगदी बरोबर आहे आणि खरं ह्या गोष्टी असायला देखील हव्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती ऑन साईडला खेळलाय फटका, चेंडू बराच काळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिथे खाली. सेकंड अटेम्प्टला हा झेल सुटला, जवळपास कॅरी झाला होता, परंतु शेवटच्या क्षणाला धरती मातेला हा झेल दान दिलाय. पण मी कौतुक करेन त्या छोट्याचं, ज्या पद्धतीनं त्याने धाव घेतली होती. थोडीशी वेगानं धाव झाली, चेंडूवरची नजर हटल्यावर दुर्घटना घडली. अगदी बरोबर. खऱ्या अर्थानं आपण पाहताय तुमचं आय कोऑर्डिनेशन ह्या भूमिका खूप महत्त्वाच्या आहेत. ज्याही वेळेला तुम्ही रनिंग कॅच करत असता ते तेवढंसं सोपं नसतं, परंतु ते प्रयत्न चांगले राहिले. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहताय सध्या धावसंख्या फलकावरती आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या धावफलकावरती. 57 धावांचा तुम्ही पाठलाग करताय, ज्यामध्ये आता 20 धावा, आणखीन 37 धावा उभ्या करायच्या आहेत. चेंडू आहेत तुमच्याकडे 11. धावा होतील का नाही होतील हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. परंतु या मॅचमध्ये सध्या फिल्डिंग करणाऱ्या टीमचा दबदबा हा वाढता चाललाय. गोलंदाज तयार, समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत आणि इथे मात्र आपण पाहताय विकेटचं पतन होईल आणि फलंदाज इथे बाद होतील का चेक केलं जाईल, यामध्ये शंका नाही. निश्चितच चेक केलं जाईल, परंतु तत्पूर्वी या ठिकाणी सन्मानी अतिथीचं आगमन होत आहे. श्याम पाटील साहेब सरोली पाडागावचे उद्योगपती, त्याचप्रमाणे आमचे जावई आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करतो आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. सोबतीला बाळाराम बार्शी आमणेगावचे उद्योगपती यांचंही आगमन झालेलं आहे.
चला या ठिकाणी आपण तिसऱ्या पंचांचा निर्णय घेणार आहोत आणि आमचे तिसरे पंच आलेले आहेत. पाहूया निर्णय का असेल, कारण सामना आहे अतिशय रोमहर्षक अवस्थेमध्ये आलेला आहे. तर मान्यवर मंडळींची मांदियाळी आपण पाहतोय. याची देही याची डोळा पाहीन क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. विष्णू माळी यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. योगेश माघे आपण मंचावर यायचंय. सॉफ्ट सिग्नल पंचांचा तिथून काय असेल आऊट, आणि यावेळेला सॉफ्ट सिग्नल जो आऊट असेल तो पुढे काही आपल्याला कंटिन्यू करावं लागेल. आपण सिंगल कॅमनं ही स्पर्धा कव्हर करतोय. जो मुख्य व्यासपीठावरती एक कॅमेरा आहे तो मात्र व्यासपीठाचं कव्हरेज करतोय आणि त्या अनुषंगानं इथे तुम्हाला बाद व्हावं लागेल. येस, निर्णय आलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण तपासून पाहिलं तर आता इथे फलंदाज बाद होत आहेत. बाद होताना महत्त्वाचा धक्का लागला आणि धक्का क्रमांक 4 मध्ये प्रशांत यांनी एक षटकार जरूर खेळला होता, परंतु त्या षटकाराला पुढे नेता आलं नाही. एका बाजूला जर आपण पाहिलं तर आता ऋतिक हेही बाद होत आहेत आणि आता नवीन फलंदाज दाखल झालेत. सरपंच साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांच्या नावाने ही स्पर्धा पुरस्कृत राहिली. अर्थातच गोरखनाथ बारकू सुतार साहेब सरपंच सापेगावचे आपल्याला पाहायला मिळतात. कार्य सम्राट ही टॅगलाईन त्यांच्या पुढे लागली गेली. समाजकारण आणि तदनंतर राजकारण, समाजाची सेवा आणि तदनंतर राजकारणामध्ये ज्यांचा दबदबा, असं नेतृत्व अर्थात गोरखनाथ सुतार साहेब आलेत. त्यांचं देखील स्वागत. चेंडू भरपूर वेगानं हाताळला, शरीरापासून दूर ठेवला, डायरेक्ट हिट लागेल आणि डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस आणि ते पाहायला देखील मिळालं. फलंदाज इथे बाद होताना येता क्षणी पुन्हा एकदा परतीचा प्रवास गॉन. ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, या स्पर्धेचे करते धरते शिल्पकार गोरखनाथ सुतार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या सोबतीला माजी उपसरपंच जनार्दन वडोळकर साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश जाधव साहेब या मान्यवर मंडळींचं आगमन झालेलं आहे. सरपंच चषक 2025 आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रात अनेक मान्यवर या स्पर्धेकडे अलोट गर्दी आणि प्रेक्षकांची आज मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल, कारण प्रेक्षक राजे आज या मॅचकडे भरपूर जास्त लक्ष देतील. विनामूल्य तुम्हाला क्रिकेट खेळण्याची संधी मिळते आणि या पद्धतीचं टॉप क्लास क्रिकेट शेवटचा दिवस आणि पहिला दिवस या स्पर्धेचं प्रत्येक खेळाडूंना, प्रेक्षकांना, आयोजकांसाठी जेवण देखील राहिलं होतं. या स्पर्धेमध्ये आणखीन काय करावं, जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आजही ते जेवण आहे. एक जबरदस्त मॅनेजमेंट. मी कालही उल्लेख केला की आयोजन करता येतं, नियोजन महत्त्वाचं असतं आणि ते आयोजन नियोजनाची एक भरीव कॅप्सूल म्हणून आपण पाहताय सरपंच चषक. चेंडू मात्र बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि तदनंतर आपण पाहताय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वन बाउन्सने बॉलला फील्ड करतील, बॉलला उचलतील, फेकी येईल, तदवरती धावसंख्या जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच 21 या धावसंख्येवरती. चेंडूंचा खेळ झालाय 4 बॉलमध्ये या षटकात फक्त आणि फक्त 2 धावांचा इथे खर्च केलाय. कंजूस गोलंदाजी. बँकेत बॅलन्स भरपूर आहे, परंतु संसार प्रपंच अगदी महिन्याच्या शेवटपर्यंत भरपूर पैसे आपल्याकडे उरले पाहिजेत. ज्या अनुषंगानं गोलंदाजी कंजूस चालली होती, परंतु नशीब बदललं आणि गोलंदाजाला साथ मिळाली नाही यष्टीरक्षकाची. चेंडू चाललाय सीमा पलीकडे चौकारासाठी 4. इथे जर आपण पाहिलं तर चौकार आलाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हा चौकार आता थोडासा आत्मविश्वास वाढवेल फलंदाजी करणाऱ्या संघाचा. इथे एक चौकार जरूर आला, परंतु तदनंतर डॉट बॉल देखील येतोय. षटक जर आपण तपासून पाहिलं तर 3 षटकांचा खेळ अगदी योग्य रीतीने संपला. धावसंख्या फलकावरती 25 वरती जाऊन पोहोचते. इक्वेशन जर आपण पाहिलं 6 मध्ये 32. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया DJ शैलेश अँड DJ सचिन.
स्वागत सरपंच चषक 2025 गोरखनाथ बारकू सुतार साहेब आणि तदनंतर आपण पाहताय संतोषदा सुतार सर. वन मॅन शो. काही स्पर्धा ज्यांनी करून दाखवली. अनेक लोकांचं अशी स्पर्धा मॅनेज करणे हे स्वप्न असतं, परंतु ते स्वप्न पाहता तुम्हाला त्या स्वप्नाच्या वाटचाली कराव्या लागतात आणि संतोषदा सुतार आणि एका बाजूला गोरखनाथ सुतार साहेब यांनी करून दाखवलं की या गोष्टी आम्ही अनेक वेळा करू शकतो. अनेक वेळा ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि सर्वांचे आभार ज्या दात्यांनी या स्पर्धेला उचलून घेतलं. तुमच्या सहकार्याने स्पर्धा आणखीन फुल्ली बहरली आणि तुम्हा सगळ्यांचे आभार. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल, फलंदाजासाठी गोलंदाजासाठी कूलर, अशा अनेक आज पुरस्कार आपल्याला पाहायला मिळतील. संध्याकाळचं सत्र बक्षीस वितरणा कार्यक्रम भरपूर मोठा राहील, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार. चेंडू डॉट बॉल आलाय. पंचांनी त्या बॉलला स्क्रोल केलं. आता 5 बॉल आणि 32 धावा. या मॅचमध्ये मी म्हणेन की जवळपास आता विजयाचा सुगंध दरवळत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच जय बजरंग खांडवळ हा संघ आता हळूहळू विजयामध्ये शिरकाव करतोय. चांगलं मॅच त्यांनी देखील खेळला. इथून गोलंदाजी फलंदाजी दोन्ही गोष्टींचा डिपार्टमेंट त्यांचा मजबूतीचा राहिलाय. सिंगल मात्र मिळते. या सिंगलनं धावसंख्या फलकावरती विशेषतः फरक पडणार नाही आणि या सिंगल डबलनं फलंदाजी करणारा संघ थोडासा हतबल होईल. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा इथे काही फरक पडणार नाही, कारण खऱ्या अर्थानं त्यांना माहिती आहे की विजय हा आपल्या नावी झालेला आहे. 4 बॉलमध्ये आता 30 धाव्यांची गरज. सामना भरपूर लांब चाललाय. उर्वरित शेवटचे आता हे 4 चेंडू ह्या सामन्याच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करण्यासाठी. चेंडू मात्र लॉंग ऑनला. खेळाडू डीपमधून बॉलला उचलतील, फेकी करतील, तदवरती सिंगल मिळेल. याही सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ बाकी. 3 बॉलमध्ये 30 ते 30 धावा. 30 धावा थोडंसं आवाक्याच्या बाहेरचं हे टोटल पूल केलं आहे. मिड विकेटला आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. त्यांच्या माध्यमातून बॉल उचलतील, फेकी येईल आणि या मॅचमध्ये जवळपास आता विजयाचा झेंडा एक हाती विजय. हे मी नक्की म्हणेन की इथून ज्यांनी एक हाती विजय प्रस्थापित केला आहे, एकही षटकार, तोही आपण पाहतोय कॅच सुटल्यानंतर तो षटकार गेला होता. म्हणजे षटकार मारणं देखील बॅटिंग करणाऱ्या टीमला कठीण राहिलं. आरडी किरवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आणि पंचांचं एक आगळी वेगळी शैली. क्या बात आहे, जबरदस्त. असे पंच भरपूर कमी असतात. बिली बाउंडनला आपण पाहिलं अनेक वर्ष क्रिकेट पटलावरती इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, ज्यांनी चांगली पंचांची भूमिका, त्यांच्या ॲक्शननं, त्यांच्या अदाकारीनं ते भरपूर फेमस झाले आणि त्याच पद्धतीचे पंच आम्हाला पाहायला मिळत आहेत. फारुख बर्डी सर, खूप छान पद्धतीने पंचांची भूमिका. क्या बात आहे. अटेम्प्ट चांगला राहिला, परंतु चेंडू सीमा रेषेच्या बाहेर देखील
किरवीसारख्या मातबर संघाला हरवल्यानंतर तुला काय वाटतं आणि संघाकडनं आणखी अपेक्षा किंवा प्रशांत दादाकडनं काय अपेक्षा असेल? काय नाही अपेक्षा, चांगली खेळावे, अजून फायनलपर्यंत पोचावे, त्याने सगळ्या 100% द्यावा. अजून काय स्पॉन्सर आहेच खंबीर आमचा. यस, तर चांगला खेळ करावा, 2 फेऱ्या जिंकल्यात, याही पुढे वाटचाल करावी आणि स्पॉन्सर आमचा खंबीर आहे अशी भावना सर या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. उत्कर्ष. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आमचे मार्गदर्शक गुरुवर्य, महाराष्ट्राला ज्यांनी मंत्रमुग्ध करून टाकलेलं आहे ते बाळकृष्णन अय्यर सर. चल, पुढचा सामना आपण सुरू करतोय ते आहे मैदानावरती योगेश 11 आमणे विरुद्ध NK कांडवळ. एक संघ आपण जय बजरंग कांडवळ पाहिला, जो ऑलरेडी सेकंड राऊंड थर्ड राऊंडमध्ये गेला आहे. फर्स्ट मॅच जिंकला, दुसरा मॅच जिंकला. योगेश्वर असेल, निखिल जाधव असेल, अतिशय चांगला परफॉर्मन्स त्यांच्या संघामार्फत. आणि त्यांचा ईशान जो त्यांचा लहान खेळाडू आहे, सगळे खेळाडू त्यांच्या संघातील अंडर 25चे आहेत. तर दुसरा खांडवळचा संघ NK कांडवळ आता आपण बघतोय. तर योगेश 11 आमणे, प्रशांत आणि देवेन आघाडीला उतरत आहेत. दोन्ही फलंदाज उतरलेले आहेत आणि ज्यावेळेला सामना सुरू होईल यावेळी काय उत्कर्ष पाटील यांना पालघरचे आमचे दानसरचे. धन्यवाद, थँक्यू सो मच. बाळसुब्रमण्यम अय्यर सर आपण पाहतायत, भक्तिनाथ आणि तदनंतर क्रिकेटच्या वीरत सेवा. निश्चितच खेळ सुरू होण्यापूर्वी उत्कर्ष 2 सन्मान्य अतिथी आलेले आहेत. आदरणीय श्याम पाटील साहेब, सरवलीपाड्याचे उद्योजक, आमच्या गावचे जावई यांच्या ठिकाणी आगमन झालंय. मी गोरखनाथ सुतार, विद्यमान सरपंच साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते आदरणीय श्याम पाटील साहेब, सरवलीपाडा गावचे उद्योजक यांना आपण सन्मानित करायचंय. एक डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे, आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. आणि त्याच्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी वाशेरे गावचे सुपुत्र, एक अतिशय डायनॅमिक पर्सनॅलिटी, युवा उद्योजक आहेत.